काल येवल्यावरून आल्यानंतर इतका कंटाळा आला होता की काय सांगू. आम्ही ना चाकणपर्यंत अगदी वेळेत पोहोचलो होतो बरं का. आणि एकदम व्यवस्थित आमची छान ट्रिप झाली होती. आणि जे आम्ही चाकणला येऊन ट्रॅफिकमध्ये अडकलो, काय सांगायचं आहे तुम्हाला. 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो. 9:30 वाजता घरी पोहोचलो. नाहीतर आम्ही 7-7:30 पर्यंत आरामात घरी पोहोचू शकलो असतो. बट ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं, काही हरकत नाही. तर चला, हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः. माझी देवपूजा चालली आहे. तर चहा करत आहेत आणि आज ऑब्व्हियसली आम्ही लेट उठलो आहोत. आणि आज मला इतकं काम असणार आहे की काय सांगू. मी हे काम करू की ते काम करू असं मला झालेलं आहे. पण काय करणार, शेवटी प्रायोरिटी वाईज मला सुरुवात करावीच लागणार आहे. तर माझी देवपूजा आणि आहोंचा चहा बनवून झाला आहे. आता इथे मस्त मी चहा आणि खारी खाणार आहे. तुम्हा सगळ्यांनाच माझ्या पैठणी साडीची क्युरियोसिटी आहे, हो की नाही. आणि मलाही तुम्हाला ती लवकरात लवकर दाखवायची आहे. पण ना आजच्या दिवशी मला बिलकुल निवांतपणा नव्हता. आणि त्याचमुळे ती मी आज या व्लॉगमध्ये न दाखवता अगदी माझी अजून एक ट्रिप होणार आहे. ती ट्रिप झाली की मग दाखवते, नक्की दाखवते. आणि खूप सारी माहितीही मला तुम्हाला द्यायची आहे अगदी डिटेलमध्ये. ज्यांना कोणाला पैठणी साडीबद्दल माहिती नसेल ना, त्यांनासुद्धा ती माहिती कळायला हवी. आणि साडी कोणती कशी आहे हे ओळखता यायला हवी, इतपत मला डिटेल माहिती द्यायची आहे. आणि हो, मी सेपरेट असा एक साड्यांचाही व्हिडिओ शूट केलेला आहे, कापसे पैठणींचा, तोही मी शेअर करणार आहे. वांगी कशी? पाव वांगी 23 रुपये. नको वांगी इतकी नको. सकाळपासून आहूनचं हे मागवू का आणि ते मागवू का सुरू आहे. कसं असतं बघा, हो घरी नवरा घरी असल्यानंतरचं हे रुटीन बरं का. आता वाजतायत 1 आणि मी आता तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा राईस बनवून दाखवणार आहे, जो अतिशय भन्नाट टेस्टी असतो. आणि मला माहिती आहे तुम्ही असा कधी केलेला नसणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बघा आणि असा भात ट्राय करा. कणिक आहे थोडीशी, 2 चपात्याही करते आणि ऑमलेट आहेच. भाजी करणार नाहीये कारण मला खरंच काम आहे. आहून सुट्टी आहे पण माझं ऑफिस आहे. काय आहो, धावपळ 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 सुरू आहे. आणि उद्या पहाटे पुन्हा आम्ही निघणार आहोत, त्यामुळं तीही आणि तयारी करायची आहे. आणि आहूनचं काय सुरू आहे, हे मागू का ते मागू का, ती मागू का हे मागू का. बरं तुपात करू का तेलात करू, तुपात करू का तेलात करू. तुपात, ठीक आहे, बोला ना. आवडते, पटापट आवडते. आणि तुम्हाला मी राईसची रेसिपी दाखवणार आहे. हा, मला माहिती आहे तुम्ही नक्कीच हा राईस कधी केला नसणार आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. पहिल्यांदा मोहरी टाकायची, सगळीच टाकूया. जिरा टाकायचा. ओ जरा खिडकी बंद करा तिकडची. कढीपत्ता टाकायचा. कांदा, हिरवी मिरची, आणि आता आपल्याला हे थोडं भाजून घ्यायचं तुपामध्ये. आता यामध्ये हे सगळं मी डायरेक्टच टाकते. टोमॅटो, बटाटा, गाजर. हे लवकर भाजावं म्हणून यामध्ये थोडंसं मीठ, माझा आवडता हिंग, हळद, आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आयटम, जो की हा, जवळून दाखवते. हे बघा, ही ना काल मी बनवलेली गावच्या चण्याची पौष्टिक अशी हाय प्रोटीनवाली भाजी आहे, जी प्रितीशने खाल्ली नाही. थोडीशी खाल्ली, एवढीशी, आणि बाकी तशीच ठेवली आहे. तर ही वाया नाही घालवणार मी. तर मी काय करते, नेहमी जेव्हा केव्हा ही अशी भाजी उरते तेव्हा हा असा मी राईस बनवते. असा लागतो ना टेस्टी. आणि हा आपण बासमती राईस वापरून बनवणार आहोत, दावतचा. हे सुद्धा वाया नाही घालवायचं. यामध्ये पाणी घ्यायचं आपल्याला गरम. तर आता हे सारे भाज्यांमध्ये मिक्स करून थोडा वेळ हे
एवढं पौष्टिक कशाला टाकून द्यायचं सांगा. आणि हे तांदूळ मी पाण्यात भिजत घातले, तर हे पाणी पण मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तांदूळ, त्यामुळे ते पाणी पण मी घेते असं फोडणीमध्ये. आता वेगळं पाणी घालायची बिलकुल गरज नाही. आणि दावतचा राईस यूज केला यामध्ये, त्यामुळे याला 2च शिट्ट्या पुरेशा आहेत. चला आता मी कणिक आहे थोडीशी चपात्या करून घेते. रड्याला आलं. हाफ फ्राय बनतंय. हाफ नाही, आता डायरेक्ट ऑमलेटसाठी पप्पा तयारी करतात. लोखंडी तव्यामध्ये चपाती चांगली बनतीये तेव्हापासून दोन्ही तवे वापरते मी. हे बघा चपाती रेडी आहे. आणि या इतक्या छान अशा काल केलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या. तुम्ही सांगा आता याचं काय करायचं. तर गरम करायच्या बंद तव्यावरती. चला तर गॅस पुन्हा चालू केलाय. हा तवा खरंच मल्टीपर्पज आहे. मला ना पूर्वी असं वाटायचं की चपाती ना व्यवस्थित होत नाही, पण होते राव व्यवस्थित, म्हणून मी चपातीसाठी सेपरेट तवा घेतला. तसंच पण लागतातच तवे. चला राईस कसा झालाय बघूया. एवढ्या मी डिंग्या मारलेत तुम्हाला. कोथिंबीर टाकूया. आज मी असं बोलत बोलत रेसिपी बनवली आहे. तर हे पहा कसला लांब लांब तांदूळ राहिलेला आहे आणि प्रॉपर शिजलेला सुद्धा आहे. मला असं वाटतं थोडंसं पाणी जास्तच झालंय, अगदी थोडं पण नाही बरं का. कधी कधी पाणी कमी पडलं ना की घशात अडकतो घास. तर हे अगदी प्रॉपर आहे, मोकळा पण आहे. आणि हा असा राईस एकदा करून बघा हा, नक्की खूप टेस्टी होतो हा. चला बघा आता आम्ही जेवतो. हे बघा, हेच ते ठिकाण आहे जिथून आम्ही लाकडी घाण्याचं तेल आणतो. बरं, इथे मी स्क्रीनवरती सुद्धा त्यांचा नंबर डिस्प्ले करते, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा ॲड्रेस काय तेही तुम्ही डिटेलमध्ये विचारू शकता, तेलाचे रेट काय. आणि बिनधास्तपणे तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर घ्या, कारण लाकडी घाण्याचं तेल शरीरासाठी खरंच खूप चांगलं आहे. येता येता आहोनी उद्याच्या ट्रिपसाठी खास मला म्हणे ॲनिव्हर्सरी आहे, तू अशी घाण खराब झालेल्या गाडीत कशी बसणार, अशी तू आत एंट्री करताना गाडी अगदी अशी चकचकीत असायला हवी. मी काय म्हणत होते, सगळ्या ट्रिप झाल्यानंतर सॅटर्डेला निवांत गाडी क्लीन करा. पण नाही, साहेबांचं म्हणणं आहे की तुझ्यासाठी गाडी क्लीनच असायला हवी. पॅन्ट निघून पडेल. हा शिस्तीत होतं रे कधी कधी लोड आल्यावर. कधी कधी काय इन्व्हर्टर असून पण बंद झाला होता लाईट गेल्यावर, म्हणून प्रितिशची चिडचिड व्हायला लागली. PC बंद झाला. हे आहे डीमार्ट रेडी. आम्ही लाकडी घाण्याचं कोणतं तेल वापरतो हे बघा. हे आणलंय सर दुपारी आहोंनी जाऊन. मी दाखवलं ना मगाशी, त्यांनी पण शूट केलं होतं की ते खास नवीन व्ह्यूवर्स जे बघतात आणि ज्यांना माहिती नाही की लाकडी घाण्याचं तेल कुठे मिळतं त्यांच्यासाठी केलं होतं. तर जवळून दाखवते थांबा. याच्यावरती लिहिलेलं असतं, हे आहे प्युअर शेंगदाणा. प्युअर शेंगदाणा छान लागतं कधी कधी चटणीसोबत घ्यायला. फोडणी बनवतो ना विदर्भ स्टाईल फोडणी, त्यामध्ये हे शेंगदाणा छान वाटतं. खिचडीसोबत जी फोडणी खातात विदर्भ साईडला, त्याच्यासाठी मी शेंगदाणा तेल ऑर्डर करते. हे आहे प्युअर करडईचं तळण्यासाठी, हे पुरतं. आणि हे आहे मिक्सवालं, यामध्ये हे बघा M लिहिलेलं आहे. तर मिक्समध्ये बरीच तेलं मिक्स असतात. त्यामध्ये तीळ असतं, जवस असतं, शेंगदाणा असतं, खोबरं असतं आणि करडई असते. असं 5चं हे मिक्सवालं असतं. माझा अवतार आज प्लीज इग्नोर करा, कारण मी खरंच खूप कामात आहे. चला मग
हे पण लावून घेते. आता किसान कनेक्टही केलेलं आहे, तेही आता ऑर्डर रिसीव होईल. भाकरी आज एका साईडने करपली. पोर्टरवाल्याचा कॉल आला होता. त्या कॉलच्या नादात भाकरी बघा कडक झाली. ब्लाऊज आलंय माझं पोर्टरने, घ्या तेवढं. शाण्याला ऍड्रेस मला बोलतोय चुकीचं टाकलाय तुम्ही. या अशा भाजीला मिरची आवडते ना तुम्हाला? मला तर आवडते, पण आहो ना बिना मिरचीची भाजी पाहिजे. मग आज ही बिना मिरचीची, पण कशीही करा, ही तव्यात केलेली मेथीची भाजी, कोणतीही पालेभाजी खूप टेस्टी लागते. आणि खरंच जर का मला अवेलेबल झालाच ना हा लोखंडी तवा, तर तुमच्यासाठी मी नक्कीच अवेलेबल करेन. हां, मी ट्राय करते. आता चला नेक्स्ट कामावरती काम. इतकी कामं आहेत ना, आज मी तुम्हाला म्हटलं होतं ना, जरा पण उसंत नाही आहे. आता उद्या मला पुन्हा लवकर उठायचं आहे आणि उद्याही एका ट्रिपसाठी निघायचं आहे, पण बॅग भरण्याचा अजूनही पत्ता नाही. कुंदा आहे की तिथे टेबलवर? एवढ्या गडबडीमध्ये मी केसांना कलर करते आज, आणि एवढी काही करायची गरज नाहीये असं मला करायला घेतल्यानंतर कळतंय की एवढी काही गरज नाहीये. पण इथे एक दोन दिसले, आणि अॅनिव्हर्सरी म्हटल्यावर उगाच असं वाटायला नको की आपण काहीच तयारी नाही केली अॅनिव्हर्सरीला, आहे की नाही? म्हणून मी कलर यूज करते. पण या वेळेला मी इंडस व्हॅलीचा वापरते बरं का. मी माझ्याकडे दोन्ही आहेत, हे बघा. हाही आहे, याचे 2 पाऊच शिल्लक होते, आणि हाही आहे निलिनीचा. दोन्ही चांगले आहेत. यातला एक शिल्लक आहे, आता यातलाही एक शिल्लक आहे. तर 3 आठवडे झाले असतील आय थिंक सो. यावेळेला मी पटकन करायला घेते, कारण एक दोन मला इथे थोडेसे ग्रे दिसत आहेत. खरं तर केलं नसतं तरी चाललं असतं, पण हे बघा हे चमकतं ना मध्येच, म्हणून. तर हा असा आहे कलर इंडस व्हॅलीचा. आणि निलिनी हेअर कलर हा प्रॉपर मेहंदीसारखा कलर आहे. हा मात्र मेहंदीसारखा नाही आहे. याला 2 म्हणजे एक पावडर दिली आणि एक असं क्रीम दिली आहे, सोल्युशन दिले आहे त्यामध्ये ॲड करायला. काय बोलतात त्याला, काहीतरी बोलतात. चला लावून घेते पटकन. मी फक्त टचअप करते, पूर्ण केसांना नाही लावत. नेहमीच कधीतरी पूर्ण केसांना पण लावायला हवं, बट मी अजून नाही सुरुवात केलेली. आणि हे बघा असे आहेत केस कट केले नाहीत बरं का मी. नाही केले, करणार होते, नाही केले, कारण माझी पार्लरवालीच नाही आज अवेलेबल. नियतीच्याही मनात नव्हतं की मी केस कट करावे. किती थकली आहे यार मी. कशी दिसते मी, केवढी थकली आहे. अहो मला असं दगदग करायची सवयच राहिली नाही हो. निवांत घरात बसायची सवय झाली आहे मला. चला, हे काय बसत नाहीये. अर्धी पावडर यातली माझ्याकडून खालीच सांडली. काय करायचं. आणि हे हँड ग्लोव्ज बघा, हे आय थिंक यूज अँड थ्रोचे आहेत. मी याला ठेवलंय आणि वापरायचा प्रयत्न करते, पण ते आतपर्यंत पोचत नाही आहेत बोटांपर्यंत. तर आपण असंच लावू. तर मला थोडासाच लावायचा, जाऊ द्या. आणि हा लावल्यानंतर जवळपास अर्धा पाऊण तास ठेवायचं असतं, 30 ते 40 मिनिटं. तर आता हे तूप कडवायला ठेवलंय आणि कलर लावायला घेतलाय. कलर लावायचा, जेवण वगैरे करायचं, सगळं किचन वगैरे आवरायचं, आणि मग आंघोळ करायची. तोपर्यंत वेळ होती. मग सकाळी ब्लो ड्राय करायचं, असं प्लॅनिंग आहे माझं. कसं आहे प्लॅनिंग? गुड म्हणतायत अहो. त्यांना काय कळणार आहे बायकांचं प्लॅनिंग. थोडं थोडं चमकायला लागले तोपर्यंतच लावायला लागले. यावेळेला काही गरज नव्हती तशी, कारण व्हिडिओमध्ये फोटोमध्ये काही चमकत नाही एवढं. मलाच दिसते ते मिररमध्ये. आणि इथं लाईट आहे ना वरती, ती लाईटच्या खाली असं दिसते. चला लावून घेते मी. हे तूप ओतून घेऊया आणि केस धुवायला जायचे. तोपर्यंत ही भाजी आली आहे.
का मागवली असेल मी आज नाही माहिती, पण आली आहे. आता हिला पण मांडावं लागेल. हे बघा, कलर लावलेला आहे. चला, ठरल्याप्रमाणे सगळी काही कामं झालेली आहेत. आता केस धुवायचे आणि लगेचच साड्या पिको फॉलाच्या दिल्या आहेत त्या घ्यायला जायचं आहे, कारण त्यामधलीच साडी मला उद्या सकाळी पुन्हा एक नेसायची आहे. बरं, आता उद्या नेसणार आहे ती सुद्धा महेश्वर साडीच आहे. बघूया की ती कशी दिसणार आहे. केसांचा कलर. आणि मी या बाजूला कॅमेरा पकडते आणि याच बाजूला ऐकणे आहेत सगळे. फ्लोअर मलाच आठवत नाही. चला म्हणजे कुठं जायचं मग? दाबू 8 9 9 असेल. 9 त्या दिवशी मी 8 दाबला होता, याचा अर्थ 9ला आहे ती. तिथून मी चालत गेले होते वरती अर्चनाला घेऊन. 9